हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज बघा सकाळी सकाळी मेघा मॅडम आणि शंकरदा निघाले फिरायला. कुठल्या तरी नवीन मार्केटचं शोध काढायला चालले आहेत. शंकरदांना हातोडी घ्यायची आहे, हातोडी आणि काय कमी काय घ्यायचं होतं अजून, हां पेंट. आता हातोडी आणि पेंट घ्यायसाठी दोघं नवरा बायको चालले आहेत बघा. म्हणजे लोक हॉटेलला जातात, गार्डनमध्ये जातात, मॉलमध्ये जातात. आमच्याकडे बघा हे कुठल्या तरी मार्केटमध्ये गेलेले, फक्त हातोडी आणि पेंट आणायला गेलेले. आणि बघा काय काय घेऊन आले बाबा. एक द्रुताराला खेळणी, हे बघा हे मीठ भरायला एक काचेची भरणी, काचेच्या भरणीमध्ये मीठ भरायचं म्हणून. एक मनी प्लांट आणलं आहे आमच्या ध्रुवसाठी आणि तारासाठी. एक आईस्क्रीम पण आणलं आहे. मनी प्लांट बघा किती छान आहे, मोठ्या मोठ्या पानांचा मनी प्लांट आणलं आहे. आमच्याकडनं मनी प्लांट जरा खराब झालेलं म्हणून एक मनी प्लांट आणलं आहे. आता मी बघा आई आमची चेक करून बघते हात जातो की नाही मीठ घ्यायला, कारण मीठ घेता आलं पाहिजे ना भरणीमधनं. आमचे हात टाकून चेक करत होती. आणि ध्रुव आणि तारा आईस्क्रीम खाण्यात. हे बघा पेंट दाखवते मेघा की आम्हाला स्वस्तमध्ये पडला आहे पेंट. कुठल्या तरी मार्केटमध्ये गेलेले जिथे अशा वस्तू जरा कमी भावात मिळतात. आणि नंतर काय तर आम्हाला सगळं आणल्यावर दाखवा लागलेले आहेत. मनी प्लांटांनी काही 100 रुपयाला काहीतरी आणलेलं आणि छान होतं मनी प्लांट, एकदम मस्त होतं. आणि मग काय तारासाठी बघा एकदम मस्त असे शूज आणलेले ज्योतीसारखे काकाने तिच्या. आमची आई बघा गाऊन बघून खुश. गाऊन म्हटलं की आई खुश, साडी नको पण गाऊन पाहिजे आम्हाला. अयरामध्ये मी म्हटलं साडी द्यायचं बंद करून आईला गाऊन दिला तर आई आमची खुश होणार. तारा आमची बघा शूज घालून एकदम खुश. ध्रुव जरा रुसलेला. ध्रुव बोलतो की काका मला शूज का नाही आणले. काका बोलतो की तुला आईस्क्रीम आणले, नेक्स्ट टाईम तुला पण शूज मिळणार. मेघा सांगत होती एवढे सुंदर सुंदर कपडे होते तिथे, मला सगळं घ्यायची इच्छा झाली पण काय करू, नाही घेतले. बघा एक हातोडीने एक पेंट घ्यायला गेलेले आणि काय काय घेऊन आले सगळं. आम्हाला आल्यावर त्याची हिस्ट्री सांगत होती. एक छोटला कुठंतरी फॅन आणला, एक्झॉस्ट फॅनसारखा. आणि मला आणले बघा अशा बांगड्या. मला राजस्थान काश्मीरी बांगड्या म्हणतात वाटतं, त्याला खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत आता. असं हिरव्या बांगड्यांच्या किंवा कुठल्या तरी बांगड्यांच्या मध्ये घालून घालायच्या, म्हणजे खूप छान दिसतात. आणि मेघा दाखवत होती की सुंदर सुंदर कानातले होते. तिने स्वतःसाठी एक छान कानातले आणलेले. मग तिला मी रागवली की माझ्यासाठी का नाही आणलेस. मग ती बोलते की नेक्स्ट टाईम मी जाईल तेव्हा आणेल. ही बघा 2-2 झाडू घेऊन झाडू मारायला लागलेली, म्हणजे माझ्या कामात खूपच मदत करते माझी मुलगी. हे बघा. आणि बघा आमच्या कासवाला ध्रुवने बाहेर काढलेला आज. वर जाऊन काय तर त्याला पाणी चेंज करायचं म्हणून मी पाणी चेंज केले. आणि आमचा ध्रुव कासवाला घेऊन बाहेर खेळत होता. त्याला चेक करतोय बघा मागणं पुढणं. मम्मी हा असा काय आहे, तसा काय आहे, हा कुठनं जेवतो, याची शेपूट कुठे आहे, मग हा कसा चालतो, याच्यावर यावर दोघं जरा रिसर्च करत होते. हे बघा कसलं रिसर्च करायला आलं आहे. पाय कुठे आहेत, हात कुठे आहेत त्याचे. मी त्याला म्हटलं त्याला त्रास देऊ नकोस, नाही तर त्याला जंगलामध्ये नेऊन सोडून देऊया. मग काय त्याचं पाणी वगैरे चेंज केलं आणि कासवाला सोडलं पाण्यामध्ये. दोघं बहीण भाऊ बघा कसलं बघायला आलेली कासवाच्या पाठीच. त्यांना असं प्राणी कुठलं पण असू द्या, कुत्रा, कासव, ससा. आमच्याकडे ससा पण होता पण ससा आमचा